हाय हॅलो नमस्कार. स्नेहान मॉम किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मस्त कुरकुरीत होणारे बटाट्याचे पापड. आणि उपासासाठी पण हे आपण वापरू शकतो, खाऊ शकतो मस्त, आणि असे पण खाऊ शकतो. आणि मस्त झटपट होणारे उपासाचे पापड आहे. चला आपल्या रेसिपीला आपण मस्त सुरुवात करूया. आणि आता सगळीकडे उन्हाळ्याचे पदार्थ बनवण्याचे पदार्थ सुरू झालेले आहेत. तर आपण पहिला पदार्थ मस्त उपासाचे पापड बनवणार आहोत. हे बटाट्याचे पापड आहे. तर आपण बटाटे घेतलेले आहे. 1 किलो बटाटे घ्यायचे आणि मग ते मस्त बॉईल करून घ्यायचे. बॉईल करताना तुम्ही मस्त जास्त बॉईल करायचे. आणि बॉईल करून झाल्यानंतर आपण त्याचे सालटे असताना ते वरचे व्यवस्थित काढून घ्यायचे गार झाल्यानंतर. आणि मस्त एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे व्यवस्थित. असे मोठे मोठे बटाटे घ्यायचे आणि मग त्याला व्यवस्थित प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर असं स्मॅशर मिळतं, किंवा तुम्ही ग्लास असेल तुमच्याकडे, तांब्या असेल, वाटी, त्याच्याने पण करू शकता. पण हे असं ऑनलाईन मागवलेलं मिशो किंवा ॲमेझॉनवर मिळून जातं. याची लिंक पण मी खाली टाकून देईन, तर तुम्ही परचेस करू शकतात. त्याने स्मॅश केले ना, अशा गुठळ्याने राहत, व्यवस्थित स्मॅश होतात बटाटे. आणि पापड करताना इझिली आपण पापड करू शकतो. नाही तर अशा गुठळ्या पडतात, मग ते मध्येच येतात आणि मग तो पापड फाटला जातो. त्यामुळे हे, किंवा तुम्ही तांब्याने पण करू शकता, किंवा वाटी असेल वाटीने पण करू शकता. त्याच्याने जास्त थोडंसं जड जाईल, होतं पण त्याच्याने पण, किंवा हे वापरलं तर याच्याने पण मस्त, याच्याने पण एकदम इझी होतं. सगळे बटाटे असे स्मॅश करून घ्यायचं मस्तपैकी. सगळे व्यवस्थित असे आम्ही करून घेतले. आपण एक सगळं मोठ्या पातेल्यात काढून घ्यायचं, कारण की आपल्याला व्यवस्थित मळायचं आहे ते. आणि एक चमचा आपण चिली फ्लेक्स टाकायचं. लाल मिरची असते ना, ती तुम्ही घरी कुटून घेतली का चिली फ्लेक्स बनून जातात. 1 चमचा जिरा टाकायचा आहे. स्वादानुसार नमक टाकायचं आहे. आणि कोथिंबीर टाकायची. आणि मस्त त्याला व्यवस्थित मळून घ्यायचं. 2-3 मिनटं व्यवस्थित मळलं का मस्त, म्हणजे पापड पण छान येतात आणि पापड करायला इझी पण जातात आपल्याला. मस्त असं मळून बाजूला ठेवून द्यायचं आपल्याला आता. आणि मग आपण आहे ना, तुम्हाला मीडियम आकाराचे असे गोळे करून घ्यायचे. सगळे गोळे व्यवस्थित असे करून घ्यायचे. असा व्यवस्थित आपण पहिले गोळे व्यवस्थित असे पेढे बनवून घ्यायचे छोटे छोटे. आणि बघा, हे असे बनवून ठेवून आम्ही मस्त प्लेटमध्ये ठेवले. आणि नंतर मग आपण असे पापड करायला घ्यायचं, म्हणजे इझी पण जातं. मग त्याच वेळेस ते बनवायचं आणि मग परत पापड बी बनवायचं. आणि मस्त एकसारखे पापड येतात आणि छान वाटतात असं. म्हणजे पहिले ही प्रोसेस पूर्ण करून घ्यायची. पापड कसा तुम्हाला छोटा बनवायचा किंवा मोठा बनवायचा, हे तुमच्या याच्यानुसार तुम्ही ठरवू शकता. थोडासा मीडियम आकाराचाच बनवायचा, जास्त छोटा पण नाही आणि जास्त मोठा पण नाही. असे सगळे मस्त पेढे बनवून घेतले आपण आता. प्लास्टिकचा कागद असतो ना, तो घ्यायचा आणि त्याला मस्त तेल लावून घ्यायचं. आणि गॅलरीमध्येच आम्ही व्यवस्थित सगळं प्लास्टिकचा कागद व्यवस्थित टाकून घेतला. तेल लावून, म्हणजे तेल लावलं तर पापड असा व्यवस्थित निघतो पण, आणि व्यवस्थित बसला, चिटकत नाही मग त्या कागदाला. त्यामुळे तेल लावून घ्यायचं. आणि मग तुम्ही 2 प्रकारे पापड बनवू शकता. आता मम्मी तुम्हाला दाखवे की प्लेटनी पण तुम्ही असं बनवू शकता. आणि पापडाचं नॉर्मली मशीन सर्वांकडे असते, त्या मशीनने पण तुम्ही पापड बनवू शकतात. आणि मस्त आपण आता जे प्लास्टिकचे कागद असतात ना 2 तुमच्याकडे, ते मस्त गोल कापून घेतलेले आहे. आणि मग त्याला तेल लावायचं त्या प्लास्टिकच्या कागदला बी छोटे. आणि मग तो त्याच्यावर ठेवायचा. आणि प्लेटनी तुम्ही हे पापड बनवू शकतात. तर तुमच्याकडे जर मशीन अवेलेबल नसेल तर. आणि खाली ठेवायचं आणि प्लेट असते ना, प्लेटनी दाबायचं. बघा, हे इझिली होतं. कोणाकडे मशीन असते किंवा नसते तर हा एक पर्याय वापरू शकता. मस्त बनतात त्याच्याने पण पापड. पण थोडासा आपल्याला याला जोर लावा लागतो. आम्ही मशीनमध्ये करतो. आपण मशीनमध्ये कसं इझिली होऊन जातं, तर याला थोडासा आपल्याला प्रेस करावा लागतं. आणि मस्त झटपट होणारे पापड आहे. तुम्ही पण असे घरी करून बघा उपासासाठी. आता उपासासाठी पण छान आहे. आपण असं कधी आपल्याला 4 वाजता काही खाण्याची इच्छा झाली त्यावेळेस पण मस्त तळून खाऊ शकतो. आणि हेल्दी पण आहे, घरच्या घरी बनणारे मस्त झटपट होणारे पापड आहे हे. मस्त असं प्लेटने तुम्ही असे पापड बनवू शकतात. मस्त इझिली बनवून तयार होतात. जर कोणाकडे मशीन अवेलेबल नसते किंवा पापडाची मशीन नसते, तर प्लेट तर सगळीकडे असतेच. प्लेटने असं प्रेस करायचं आणि दाबायचं. थोडंसं जास्त प्रेस करावं लागतं, फक्त एवढंच आहे. आणि मशीन असेल तुमच्याकडे, पापडाची मशीन असेल, त्याच्यात तर उत्तमच बनतात पापड. ते कागद ठेवायचा प्लास्टिकचा आणि त्याला प्रेस करायचं, लगेच बनवून तयार होतात. असे मस्त झटपट होणारे आपले उपासाचे पापड बनवून मस्त तयार होतात. जास्त काही वेळ पण लागत नाही, कमी वेळेत होणारे हे मस्त पापड आहे. आणि मस्त उन्हाळ्याच्या याच्यामध्ये तुम्ही असे बनवून ठेवले तर वर्षभर पण टिकतात हे. याला काही बुरा वगैरे पण लागत नाही, काही वास पण येत नाही. कारण की तेलाचा पण आपण वापर त्याच्यात काही जास्त केलेला नाही, तर काही काही पापडांना असा तेलाचा वास पण सुटतो. आणि हे जे मशीन आहे ना, ह्याला रोटी मेकर आहे हे.
पापडाचं मशीन नाही आहे. आम्ही याच्यामध्ये ट्राय केलं होतं का नाही, तर पण त्याच्यात पण झालं. असं प्रेस केलं, कारण की पापडाचं मशीन पण असंच असतं, आणि प्रेस केलं त्याला तर त्याच्यात मस्त मोठा पापड म्हणून तयार झाला बघा. असा मशीनमध्ये असा पापड बनतो, आणि आपण जे प्लेटमध्ये लावतो तो थोडासा छोटा बनतो. तर पण हा पण छान आहे आणि तो पण छान आहे, असं तुम्ही करू शकता. मस्त असे पापड बनवून मस्त तयार झाले, आणि मस्त एक दिवस त्याला पूर्ण वाळू दिले, आणि दुसऱ्या दिवशी मस्त तळून पण तुम्हाला ते पण दाखवते. मस्त मस्त कुरकुरीत पापड बनून तयार होतात, आणि खूप छान टेस्ट पण लागतं. बटाटे असे पण सगळ्यांना घरात आवडतात, मोठ्यांना छोट्यांना सगळ्यांना आवडतात, आणि उपासाला पण सगळ्यांना असे पदार्थ मस्त खायला पण आवडतात. तर तुम्ही पण हे बनवून बघा, आणि मस्त तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी ते पण मला कमेंटद्वारे तुम्ही सांगा. दिवस लागतो पूर्ण वाळायला, मस्त एक दिवसामध्ये वाळून तयार होतं. दुसऱ्या दिवशी थोडंसं ऊन दाखवायचं, मस्त पापड बनून आपले तयार होतात. याच्यामध्ये साबुदाणा पण काय ॲड केलेला, नुसतं बटाटा वापरलेला आहे. मस्त बटाट्याचे पापड बनवून मस्त तयार होतात. काही वेळा पापड साबुदाण्याचे पण बनतात, ते पण आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. मिक्स पण बनतात, पण हे फक्त बटाट्याचे पापड आहे. तर मस्त बनवून आणि कमी कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये मस्त बटाट्याचे पापड बनवून तयार होतात. तर तुम्ही पण असे करून बघा. दुसऱ्या दिवशी असे पापड बनवून मस्त तयार होतात, आणि मस्त कडक उन्हामध्ये त्याला वाळू द्यायचं, मस्त पापड बनतात. आणि मस्त आता ते तळून तुम्हाला दाखवते. मस्त आपले मस्त बटाट्याचे पापड बनवून मस्त तयार झालेले आहे. जर ही रेसिपी आवडल्या असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्टच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.